2 महिन्यांपूर्वी बारामतीतील अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जादू डोण्याचा प्रकार घडलेला होता। अजितदादांच्या घरापासून काही अंतरावर हा सगळा प्रकार घडलेला होता। आज विमान दुर्घटनेत जेव्हा अजितदादांचा मृत्यू होतो, अचानक या सगळ्या घडामोडी घडतात। त्यावेळी 18 नोव्हेंबरला आलेल्या या जादू टोण्याच्या बातमीची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसतीये। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ठप्प झालेला जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार पुन्हा सुरू झालाय। या प्रचारात राज्याचा राजकीय सुसंस्कृतपणा पाहायला मिळतोय। धाराशिवच्या वडगाव जिल्हा परिषद गटातील ठाकरेंची शिवसेना पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी राजेंद्र जाधव यांच्याकरता नितीन बानगुडे पाटील यांची सभा पार पडली। प्रचार सभेची सुरुवात ही अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली आहे। वसई विरार पालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण या संदर्भात चर्चा होतीये। बवियाकडून इच्छुक नगरसेवकांची यादी ही जाहीर झाली आहे। अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडून ही नावं जाहीर होताना दिसत आहेत। महापौर पदाकरता इच्छुक आहेत, त्यांनी उपमहापौर पदाचा पण ऑप्शन ठेवलाय का आम्ही ठीक आहे महापौर आणि दुसरा योग्य वाटला तर आम्हाला उपमहापौर पद द्या। तर ते आता आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत आमचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणार, हे सगळं आटोपलं इकडचं झालं। आता थोड्या वेळाने आम्ही बसू आणि महापौर उपमहापौराचं नाव फायनल करून उद्या सकाळपर्यंत त्यांचे फॉर्म सकाळी ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होईल त्यावेळी त्यांचे फॉर्म भरले। भाजपनं निवडणूक सत्तेची आणि पैशाची केली आहे। ठाकरे सेनेचे नितीन बानगुडे यांनी भाजपवर ही टीका केली आहे। नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध नगरसेवक निवडून आले। मात्र बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एक तरी सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता होता का, हा सवाल आता नितीन बानगुडे पाटील उपस्थित करतायत। आज दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे। त्यांची सत्ता लोलुपता इतकी वाढली आहे, त्यांना सगळीकडची सत्ता हवी आहे। काही दिवसापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। खरंच या निवडणुकांमध्ये लोकशाही राहिली आहे असं वाटत होतं। पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतके बिनविरोध लोक निवडून आले नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एक तरी सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला दिसला का? एक तरी? निवडणुका जिंकण्याकरता राज्यांकडून केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणा आणि काही बिनाशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग आता जमा झाले आहेत। या मोफत योजनांमुळे राज्याची महसुली तूट ही वाढत चालली आहे। विकासाकरता आवश्यक असलेल्या भांडवली खर्चात मोठी घट होतीये। राज्यांमध्ये विशेषतः महिलांकरता सुरू असलेल्या विनाट रोख हस्तांतरण योजनांवर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 1.7 लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे आणि हा खर्च राज्यांच्या एकूण कल्याणकारी खर्चाचा एक मोठा हिस्सा बनलाय। यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।